तसं कट्ट्यावर रोजच कोणी ना कोणी असतं. एरवी हा कट्टा असाच एकटा एकाकी उदास दिसतो. अशा वेळी मी त्या कट्ट्याजवळ जात नाही. मी त्या कट्ट्याला लांबूनच बघतो आणि त्याच्या नकळत तिथून कटतो. आणि मी कट्ट्याजवळ गेलो ना तर कट्टा माझ्याशी बोलेल. मग मलाही त्याच्याशी बोलावं लागेल. आणि एकदा का कट्टा माझ्याशी बोलायला लागला तर अश्रू अवर्ण अनावर होऊन जाईल. मला हेच टाळायचंय. मला या कट्ट्यावर एकही अश्रू ढाळायचा नाहीये. कारण या कट्ट्याला आमची सुख माहिती आहे, दुःख माहिती आहे, वेदना, संवेदना, भावना, कल्पना, प्रश्न, स्वप्न. खरं सांगायचं तर या कट्ट्याला आमची सगळी चित्त्यागिरी माहिती. आणि अगदी प्रामाणिकपणे सांगायचं झालं तर या कट्ट्याला आमची मनं माहिती आहेत. ही साला आमची आम्हाला कधी कळलीच नाही. या कट्ट्यावर कधी या रात्री बेरात्री या कट्ट्यानं मायानं कुशीत ओढून घेतलं. एरवी कितीतरी सिगारेटचे दाग, पानांच्या पिचकार आम्ही या कट्ट्यावर मारल्यात. माझ्या कट्ट्याने कधी भर नाही काढलं. या कट्ट्याशी एक नातं आहे अबोलपणाचं. ते अबोले म्हणूनच जास्त बोलक. वास्तवात जेव्हा ते बोलकं होईल ना तेव्हा संपून जाईल सर. म्हणूनच मी या कट्ट्याला लांबूनच बघतो. त्याच्या नकळत तिथून कटतो.